हाय, नमस्कार. तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आणि मी इकडे आले, माहेरी आले. तर भावाच्या इकडे शेतावर आले, दुसरीकडे आले. मागे डुकरं मागे लागली होती, तिकडे नाही आले. आता इकडे आले, साईडला दुसरी जागा आहे तिकडे. बघू शकता, हे बघा इकडे. आणि ती भावाची मुलगी, भावाची मिसेस. तर हे बघा, इथून कंपाऊंड केलंय बघा. इथून भावाचं आहे, खास करून आपण एक जंगली फळ आहे ते खाण्यासाठी आलोय. जास्त असेल तर घरी पण घेऊन जाऊ. घरी जावाच लागणार आहे, कारण तर ते भाजून खायला लागते. आणि हे बघा मित्रांनो, हे झाडाला गोंद आलेलं, आम्ही त्याला डिंक म्हणतो. हे बघा, आणि हा खायचा असतो. हे बघा, हे खायचा असतो हा डिंक. पकड. हे बघा, दुसरं पण दिसतंय का बघ जरा. हे बघा, इथे पण दिसलंय मला थोडस. आयुष काटे त्याला. हे बघा, थोडं डिंक दिसला. तोड, निघतं का नाही. थांब. हा जाम कडक आहे तो. हे बघा, हा डिंक खाण्यासाठी खूप छान लागतो. खाऊ का? का पाहिजे तुला? थोड्याच आहेत. हे बघा, दिसतात का मित्रांनो? हे बघा, हे अजून काय एवढ्या झालेले नाहीत, कच्चेच आहेत. बाकीचे तोडून नेलेत लोकांनी. कुठे ग? अजून हा दिसलं. हे बघा मित्रांनो, हे ते त्याला हे बघा, हे फळ आहे. हे बघा, हे याला आम्ही बिपोटी म्हणतो. हे बघा, हा याचा आयुर्वेदिक खूप उपयोग असतो हा. आणि फळ पण आयुर्वेदिकच असणार. इकडे आपल्या हाताजवळच झालेले आहेत, तर मी थोडेसे तोडते. दोन तर मी हाताने तोडले. आम्ही पिशवी घेऊन फांदी तोडते का? हा मग चालेल. मग ते कच्च्या आहेत त्या. चालेल थोड. ते बघा, माझे भाऊजाई चढले झाडावर. आम्हाला तर चढायला नाही, चढण्यात एक्सपर्ट आहे. चला मित्रांनो, मी तुम्हाला नंतर दाखवते. पहिला आता आम्ही तोडून घेतो. किती तोडले हे तुम्हाला नंतरच कळेल. हे बघा मित्रांनो, असे असतात बिबोटी. हे बघा, याला म्हणतात बिबोटी. जरा कॅरी बॅग आणते का समू? आणते का ना छोटी ती कॅरी बॅग आण जरा. हा हा. आणि तुम्हाला जर वाटत असेल हे फांदे तोडले, पण हे काही फांदे तोडले ना तर अजून नवीन त्याला फांदे येणार आणि पुढल्या वर्षी अजून चांगली बाजणार. ही कटिंग असते, कटिंग. त्याच्यामुळे आणखीन बाज येतो. तसेही खाऊ शकतो, पण ते खूपच तुरट आणि घास लागतो त्याचा. म्हणून आम्ही भाजून मस्तपैकी खायचे. जमलं तर थोडस मीठ पण लावलं ना तरी पण छान लागतं.
दिसत नाही ना ग येलो. टाक तिकडे. आहेत ना त्याला भरपूर आहेत. वा ते पिकून पण भरपूर हे होऊन राहिलेत ग, माहितीये का? पिकून बरेच दिवसांनी पिकून ना राहिले ते. ते बघ तिकडच्या पण फांद्याला आहेत तिकडे. हा तेव्हा निघालो आता खुडून. आणि केस आमचं अस्तव्यस्त झालेत, पण आता हात नाही लावू शकत. हे बघा हाताला ते त्याच चिक लागून राहिलंय. आणि मित्रांनो ते उभरत अंगाला, त्याच्यामुळे केस पण आता साईडला करायला बघायला गेले व्यवस्थित. आणि बघा म्हणता हे बघा मित्रांनो, काल आम्ही जे बिबोट्या आम्ही काढून आणल्या त्या ते एवढे साफ केले. हे बघा इकडे पण आहेत तेवढे साफ केलेले हे आहेत इकडे. आणि हे अजून साफ करायचे. आणि मित्रांनो हे पिवळं हे खाण्याचा उपयोग आहे. आणि हा आहे ना, हे खूप काही तांत्रिक कामाचा पण येतो. आणि जे जखम वगैरे झालेलं असेल त्याच्यावर गरम करून त्याचं याला तेल निघते, गरम केल्यानंतर तेल निघते लिक्विड, ते जखमीवर लावतात याचं. तर असं हे बिबव्याचं आयुर्वेदिक पण आहे उपयोग, आणि खाण्यासाठी पण आहे. तर हे जंगली फळ असं वर्षातून एकदा भाजतंय. कुठे कुठे कुठल्या नावाने ओळखला जातो तर जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हा मेसेज करा काय कुठल्या नावाने ओळखला जातो. हे बघा आईनी आणि मी साफ केलेत. इकडे काल ममता आणि इकडे मी, आम्ही आणि आपली डुडू मागच्याही 2 व्हिडिओमध्ये होती ती. हे बघा मित्रांनो, आम्ही जे काही ते बिबोटे आणले होते ते आता आम्ही भाजायला लावल्यात. पेटो ठेवल्या का त्याच्या खाली? दाखव कशा ठेवल्यात. हे बघा अशा तारेमध्ये गुंफून आणि ठेवल्यात. त्या अशा आता भाजायच्या. ते बाहेर निघालेत ग तिकडे. त्या बघ पेटो. इकडे येईल का? हे बघा याचा धूर लागता कामा नये, नाही तर उभरतो. हे बघा माझ्या हातावर हे काळे काळे टिपके पडलेत ना, असं उभरतो अंगाला, फोड्या येतात ते. तिकडून पण लावायला पाहिजे होती माचीस. बघा अशी आग पेटली आता मस्तपैकी. टाकते पण त्याच्यावरच. थोड्या भाजल्या का तो खायला पण छान लागते. आणि त्याची ती तुरटपणा चव असते ती कमी होते.
हे बघा, हे भाजून झाले एक पूर्ण माल आणि दुसरे बाकीचे आहेत भाजायचे.